मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकत नाही. कारण देव प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही अपूर्णता देतच असतो. कोणाच्या आयुष्यात पैशाची कमतरता असते, कोणाच्या नशिबात अपूर्ण प्रेम असतं, तर कोणाला स्वतःच्या माणसांकडूनच समजून घेतलं जात नाही. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसणारं आयुष्यही आतून कित्येकदा तुटलेलं असतं. कारण प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या लढाईत शांतपणे हरवत असतो. फक्त ती लढाई जगाला दिसत नाही एवढंच. काही संघर्ष पोटासाठी असतात, काही स्वप्नांसाठी आणि काही अशा नात्यांसाठी जिथे समोरची व्यक्ती कधीच आपल्या भावनांची किंमत समजून घेत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, संघर्ष माणसाला संपवत नाही, तो त्याला इतकं खोल बनवतो की नंतर तो हसतानाही वेदना लपवायला शिकतो. म्हणूनच आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी जपून वागावं. कारण कोण कोणत्या दुःखातून जात आहे हे फक्त त्यालाच माहिती असतं. आणि गंमत म्हणजे जगाला नेहमी हसणारी माणसं खूप आनंदी वाटतात, पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती न बोललेले अश्रू दडलेले असतात हे कुणाला दिसत नाही. काही जण दिवसभर सगळ्यांना धीर देतात, पण स्वतः मात्र रात्री उशीत चेहरा लपून रडतात. काहींच्या डोळ्यात पाणी नसतं, कारण रडून रडून त्यांचे अश्रूही संपलेले असतात. आयुष्य शिकवतं की प्रत्येक वेदनेला आवाज नसतो. काही दुःख इतकी शांत असतात की ती फक्त मनालाच ऐकू येतात. कधी कधी माणूस हरत नाही, तो फक्त थकतो, थोडासा विसाव्याचा शोध घेतो. थोडंसं समजून घेणारं मन शोधत असतो, जिथे त्याला स्वतःसारखं राहता येईल, नाटक न करता, मुखवटा न घालता. कारण सतत मजबूत असल्याचं दाखवणं हे सुद्धा एक मोठं ओझं असतं. लोक म्हणतात की तू बदललास, पण कोणी विचारत नाही तुला बदलायला भाग पाडलं कोणी. प्रत्येक अनुभव माणसाच्या स्वभावावर एक नवीन रेषा कोरून जातो. ज्याने विश्वासघात पाहिला तो सहज विश्वास ठेवत नाही. ज्याने अपमान सहन केला तो स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. ज्याने एकटेपण अनुभवलं तो गर्दीतही शांत राहायला शिकतो. आणि ज्याने आयुष्यभर संघर्ष केला त्याला छोट्या छोट्या आनंदाची किंमत कळते. सुख म्हणजे मोठं घर नाही, महागडी गाडी नाही, खूप पैसा नाही. सुख म्हणजे मन मोकळं करता येणारी एक व्यक्ती, डोक्यावर मायेचा हात आणि दिवसाच्या शेवटी मी तुझ्यासोबत आहे हे 4 शब्द. काही नाती आपल्याला जगायला शिकवतात, तर काही स्वतःला सावरायला. दोन्हींची गरज असते. कारण जखमांशिवाय शहाणपण येत नाही आणि अपयशाशिवाय यशाची किंमत कळत नाही. संघर्षाचा काळ कायमचा राहत नाही, पण त्या काळात घडलेला माणूस आयुष्यभर टिकतो. म्हणून परिस्थितीवर राग करू नका, कारण तीच परिस्थिती उद्या तुमची ताकद बनणार असते. आज जे अश्रू वाहत आहेत ना, उद्या तेच अनुभव होऊन दुसऱ्याला जगण्याचं बळ देतील. देव कधीच रिकाम्या हाताने दुःख देत नाही. प्रत्येक वेदनेसोबत तो एक नवीन ताकदही देत असतो. फक्त ती ओळखायला वेळ लागतो. लक्षात ठेवा, आयुष्य कोणासाठीही सोपं नसतं. फरक एवढाच असतो, कोणी संघर्ष लपवतो, कोणी संघर्ष सांगतो आणि कोणी संघर्षातूनच स्वतःचं आयुष्य घडवतो. जर आज तुम्ही कठीण काळातून जात असाल तर स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण सर्वात काळोखी रात्र सूर्योदयाच्या आधीच असते. तुमच्या आयुष्यातही एक सुंदर सकाळ तुमची वाट पाहत असते. फक्त चालत राहा, थांबू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करा आणि ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्याबद्दल द्वेषही ठेवू नका. कारण काही लोक आयुष्यात सोबत चालण्यासाठी नसतात, ते फक्त आपल्याला काही धडे शिकवण्यासाठी आलेले असतात. शेवटी माणसाकडे किती पैसा होता हे जग विसरतं, त्याच्याकडे किती मोठं घर होतं हेही विसरतं, पण त्याने किती माणसं जपली, किती जखमी मनांना आधार दिला, किती डोळ्यात आशा निर्माण केली हे मात्र काहीही विसरत नाही. म्हणून संघर्षाला शाप समजू नका, तो तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा गुरु आहे. तो तुम्हाला तोडत नाही, तर आतून इतकं मजबूत बनवतो की एक दिवस तुम्ही स्वतःच्या जखमांकडे पाहूनही हसाल. आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल की प्रत्येक अश्रू व्यर्थ नव्हता,
प्रत्येक वेदनेला अर्थ होता. प्रत्येक अपयशामागे देवाची एक शांत योजना होती. आणि शेवटी जेव्हा आयुष्याचा शेवटचा हिशोब मांडला जाईल, तेव्हा तुमच्याकडे किती होतं हे विचारलं जाणार नाही, तर तुम्ही किती प्रेम दिलत, किती माणसांना समजून घेतलत आणि किती वेळा स्वतः तुटूनही दुसऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केलात, हेच खरं मोजलं जाईल. कारण शेवटी माणूस जिंकतो तो पैशाने नाही, तर त्याच्या मनाच्या श्रीमंतीने. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या डोळ्याने दुःख पाहिलं असतं, ज्याच्या मनाने हजारो वेदना सहन केलेल्या असतात, ज्याने प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची हिंमत दाखवलेली असते, त्याला हरवणं जगातल्या कोणत्याही संकटाला शक्य नसतं. म्हणून आजही हसत राहा, जगत राहा, आशा जिवंत ठेवा. कारण प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा निळं होतं, प्रत्येक रात्रीनंतर पहाट पुन्हा उगवते आणि प्रत्येक संघर्षानंतर एक नवीन, अधिक सुंदर, अधिक मजबूत तुम्ही जन्माला येत असता. कारण आयुष्याचं खरं सौंदर्य संघर्ष नसलेल्या प्रवासात नसतं, तर प्रत्येक संघर्षानंतरही माणुसकी, प्रेम आणि आशा जिवंत ठेवणाऱ्या त्या मनात असतं.